नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या क्रांतिकारी मिशन अंतर्गत आज आपण विषय घेतो आहे कृषी पर्यटन अर्थात ॲग्रो टुरिझम. प्रेक्षकांनो, ॲग्रो टुरिझम सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. आणि आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात बरीच अतुलनीय कामगिरी केलेली आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण भारतामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक अजब व्यक्तिमत्व, ज्यांनी कृषी पर्यटन असेल किंवा पर्यटन असेल या क्षेत्रामध्ये विलक्षण कामगिरी केलेली आहे. डीके टुरिझमच्या माध्यमातून कृषी क्रांती अंतर्गत आज आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आपल्यामध्ये आहेत डीके टुरिझमचे मालक सन्माननीय डीके सावंत. नमस्कार सावंत साहेब. नमस्कार. कृषी पर्यटन या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, पर्यटन हा जो विषय आहे या विषयाकडे आपण कधीपासून आणि आपली सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंतचा प्रवास जो इतरांना प्रेरणादायी आहे त्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आमचं कसं आहे, मी जेव्हा शालेय जीवनात होतो तेव्हा आम्हाला एक धडा होता लॉर्ड बेकर यांचा, द ट्रॅव्हल. त्याच्यामुळे तो ट्रॅव्हल इज अन एज्युकेशन अँड एज्युकेशन इज अन लाईफ लॉंग प्रोसेस. आणि ह्याचा पगडा माझ्यावर जबरदस्त बसला. मुळात एक गोष्ट सांगतो, आम्ही जेव्हा शाळेत शिकायचो त्यावेळी शिक्षक जे शिकवतात ते दुसऱ्याला शिकविण्या इतपत आत्मसात करायचो. मी बीकॉमला होतो SY ला, पण मी अगोदर GCD ला अकाउंटन्सी घेऊन फर्स्ट क्लास फर्स्ट आल्यामुळे मी बीकॉमच्या मुलांना त्यावेळी मुंबईमध्ये अकाउंटन्सी शिकून मला चरित्र चालवायचो. त्याच वेळी मला ह्या पर्यटनाची आवड झाली आणि मी देश भ्रमण करायला 1967 सालापासून सुरुवात केली. त्यामुळे सगळीकडे फिरता 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 आपला हा मला आवडत गेला व्यवसाय आणि मी तो हळूहळू त्याचं रूपांतर केलं. मग मी एका कंपनीत नोकरीला लागलो. पोटापाण्याची व्यवस्था करणं गरजेचं होतं म्हणून. आणि त्या कंपनीमध्ये कंपनीची इंडस्ट्रियल टूर असायची. ज्यावेळी 1977 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहीही सोयी नव्हत्या त्यावेळी मी 60 लोकांची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणलेली आहे. आणि मी त्यांना गोवा, मालवणचा किल्ला दाखवून नेलेला आहे. तेव्हा कसलीही सुविधा नसत्या, आम्ही त्यांना अंतरुण पांघरून घेऊनच बोलवायचो. अच्छा. आणि हळू तसंच त्यावेळी माझी एक बहीण होती टाइम स्टार मध्ये सर्व्हिसला. तिच्या मैत्रिणी आमच्याकडे गावात यायच्यात तांबोळीला. तर त्यांनी सांगितलं, त्यांना माहेर नव्हतं. त्याच्यातून मला संकल्पना सुटली की आज बऱ्याच लोकांना, बऱ्याच पिढ्या मुंबईमध्ये 5-5 पिढ्या स्थायिक आहेत, त्यांना गरज आहे माहेरपणाची. त्या मुलींना आपल्या याची इच्छा आहे, पैसा खर्च करू शकतात आणि काय होतं त्यांच्या गावात नातेवाईक असतात, पण नातेवाईक काय असतं ते त्यांना एका दोघांना जेवण घालू शकतात पण बाकी सगळ्यांना करू त्यांची व्यवस्था करू शकत नाही. त्यामुळे ते माणसं मला माझ्या त्या माध्यमातून मला सुचलं आणि मी ते ग्रुप आणायला सुरुवात केली. त्यांना आणायचं, खेडेगावात ठेवायचं, खेडेगावात त्यांना फणस बिणस सगळं दाखवायचं त्यावेळी. आणि त्याचा नंतर माझ्या डोक्यात एक प्रकाश पडला की ह्याचा आपण व्यवसाय होऊ शकतो. आणि त्या माध्यमातून मी द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्था ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय सहली आयोजित करणारी सहकारी संस्था, पहिली सहकारी संस्था, कुठची आंतरराष्ट्रीय सहली आयोजित करणारी कुठची नाही, पहिली. आणि मी त्या माध्यमातून कैलास मानसरोवर जपानपासून सिंगापूर, मलेशिया, थायलंड आंतरराष्ट्रीय सहली आयोजित केल्या. आणि त्याचप्रमाणे आपण देशांतर्गत, पण माझं मुळात लक्ष होतं कोकणात. मी जरी कुठेही ठिकाणी ह्या सहली मी आयोजित का केल्या की कोकणातल्या ज्या सहली होत्या त्या आणण्याला काही मर्यादा होत्या. मुळात शासनाचं पुरेपूर कोकणाकडे लक्ष नाही. मुळात पर्यटकांना काय आवश्यक असतं, पर्यटकांना इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले रस्ते, संडास बाथरूमची सुविधा, राहण्यासाठी स्वच्छ टापटी 5 स्टार नको, मूलभूत सुविधा ज्या आहेत ना स्वच्छ लागतात, त्याचीच वानवा इथे असायची. आज तुम्हाला मी सांगायला एक अभिमान मला एका गोष्टीचा वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे पर्यटन शिल्लक आहे किंवा जे चालू आहे त्याच्यामध्ये शासनाचा काडीचाही हिस्सा नाही. तो इथल्या स्थानिक व्यावसायिकांची मेहनत, थोर मेहनत, कर्ज काढून का होईना ज्याच्यामध्ये उतरायची एक त्यांची जी इच्छा त्याच्या जोरावर त्याचे पर्यटन शिल्लक आहे. मुळात वास्तविक ह्याच जर पर्यटनाच्या माध्यमातून शासनाने लक्ष दिलं असतं तर
पण शासन हे पूर्णपणे उदासीन आहे. एमटीडीसी वरती अवलंबून अवलंबून आहे पूर्णपणे. बरोबर. आणि एमटीडीसी ह्याला आम्ही एक मालवणी भाषेत आम्ही म्हणतो त्याला की एक सरकारचं अंगवस्त्र. कारण एमटीडीसी ह्याच्यात की नालायक संस्था पर्यटनामध्ये मी जगात बघितली नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, झारखंड, छत्तीसगड, तुमचं उत्तरांचल, हल्लीची राज्य पण आमच्या महाराष्ट्राच्या कोसो पुढे आहेत, अच्छा जवळपास नाहीत. बरं. त्यांनी जे काय आपल्या पर्यटनाचा जो प्रोपोगंडा केलाय तो एमटीडीसीच्या नशिबात नाही करणं. कारण एमटीडीसी काय, एमटीडीसी एजंटाची संस्था आहे. बरं. एमटीडीसी हे फक्त एजंट बाळगते. त्यांचे अधिकारी हे फक्त शासनाचा पैसा हे कसा खायचा. तुम्हाला मी किती उदाहरणे आता जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही सांगायची तयारी असणार की हाऊस बोट पासून तुमचा पुढच्या भागात ते करूया आपण. आता ते हे संपूर्ण ते करू शकतो आपण. आता त्याच्यामुळे काय झालंय की शासनाचं याकडे लक्ष नाही. पालकमंत्री आणि राजकारणी लोक नेत्यांचं काय होतं, हे आपापसात वाद आणि आपापसात एकामेकाची कुरघोडी करण्याचं आयुष्य संपतं. काहीतरी चांगलं काम करावं, समाजात काही चांगली काम करणारी माणसं आहेत त्यांना जवळ घ्यावं, त्यांच्याकडून माहिती घ्यावी, हा प्रकार आता लोप पावला. पूर्वीचे राजकारणी तसं काम करायचे. पूर्वी एसटी स्टँडवर गेलं तुम्हाला एक समिती, सल्लागार समिती असायची अशासकीय. कारण समाज मंत्री झाला, आमदार झाला म्हणून त्याला काय मोठी अक्कल असते असं काही समजू नको. त्याला माझं म्हणणं आहे काडीची अक्कल नाही. कारण जर तुम्ही म्हणालात की एखाद्या मंत्र्याला सांगितलात किंवा एखाद्या आमदार सांगितलात जिल्ह्यातले आपल्या महाराष्ट्र जिल्ह्याची नावं लिहून दाखव तर त्याला जमणार नाही. किती जण बघूया ना, 36 एका बैठकीमध्ये त्यांनी लिहून दाखवायची 36 आपल्या जिल्ह्याची नावं. म्हणजे ही परिस्थिती आहे. मग त्यांनी काय करायचं असतं की बा समाजामध्ये माहितगार म्हणून माहिती घ्यायची असते. आता लांब नको, आमच्या सावंतचे पालकमंत्री दीपक केसरकर होते. त्यांना माहित नाही DK सावंत RD बांदेकर मध्ये त्यांना माहित नाही का त्यांनी आमचा काय उपयोग करून घेतला. प्रत्येक वेळी भेटल्यानंतर गोल बोलायचे, काय बरं आहे ना झालं आणि नंतर परत भेटूया. परत त्यांची भेट आहे पण त्यांचं 10 वर्षाचं आमदार पद म्हणजे कधी संपलं त्यांनाच कळलं नसेल. म्हणजे त्याचा उपयोग म्हणजे आम्हाला कायम वाटतं. पण दुसरी गोष्ट कशी आहे की सगळे जण काही चमचे, सगळ्या राजकारणाला एक गोष्ट आवडते, त्यांच्या भोवती गोलगोल फिरणारे चमचे आणि हुजरे. आम्ही ते काम करू शकत नाही. आम्ही चांगलं विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे या. आम्ही लोकांना सहकार्य करतो, सगळ्या तऱ्हेची व्यवसाय करणारे सहकार्य करतो. आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मामाचा गाव म्हणून संकल्पना रुजवली होती. डाभिल मामाचं गाव ढिंगणे, जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पण ह्या एमटीडीसी किंवा शासनाचा कोणी प्रतिनिधी तिकडून फिरकून बघितला नाही. म्हणजे एमटीडीसी पैसे देऊन जे करू शकत नाही ते आम्ही लोकांच्या माध्यमातून फुकट करतोय, ते सुद्धा ह्यांना बघवलं नाही. वार्ताहरांनी पत्रकारांनी चांगली चांगली त्याला प्रसिद्धी दिली. पण मला त्याच्यात एक गोष्ट खटकली की ही दिलेली प्रसिद्धी वाचण्याच्या लायकीचे पण अधिकारी नाहीत का. त्यावेळी आपले रवींद्रन कलेक्टर होते, मोठमोठ्या गप्पा मारायच्या. त्यांनी महोत्सव भरवला 1 कोटी 1.5 कोटी खर्च करून, जेव्हा त्याची गरज नव्हती तेव्हा. तो जर 1 कोटी 1.5 कोटी जर रस्त्याला खर्च केले असते, कुठच्या तरी डेव्हलपमेंट तर झालं असतं, पर्यटन विकसित झालं. पर्यटन. पण मुख्यमंत्र्यांपुढे शायनिंग कशी मारायची हे अधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये चढावड असते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या पैशाचा अपव्यय केला. त्यांना मी तोंडावर सांगितलं होतं की हा तुम्ही पैसा खड्ड्यात घालताय कारण नसताना. आणि मुख्यमंत्र्यांकडे मी लेखी लिहिलेलं आहे पत्र की तुमच्या समोर जे पर्यटन महोत्सव मालवणात भरवला त्याच्यामध्ये समोर माणसं आहेत, त्यातली 5 माणसं पर्यटक दाखवा. हे सगळे अंगणवाडीच्या महिला, तलाठी, ग्रामसेवक, मास्तर आणि त्या कलेक्टरांच्या गावातले पाहुणे हे फक्त पापलेट वगैरे खायला इथे आले होते फुकटची शासनाच्या जीवावरती आणि तसे राहिलेले आहेत. ह्या पर्यटन नव्हे. पर्यटन करायचं असेल लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकांना सहकार्य करायचं. आज त्यांची तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, बेड अँड ब्रेकफास्ट ही स्कीम आहे एमटीडीसीची, इतकी चांगली चालू शकते पण त्यांची चालवायची नाही. चला एमटीडीसी अधिकाऱ्यांना बोलून घेऊया, त्यांनी सांगावं 5% एमटीडीसीच्या सुविधा ज्या आहेत या बेड अँड ब्रेकफास्ट चालू आहे का सांगावं त्यांनी. त्यांच्या जीवावर, त्यांच्या फीवर यांचे पगार होत आहेत. हे बेड अँड ब्रेकफास्ट ह्या लोकांना लुटण्यासाठी एमटीडीसी आहे. त्यांचा जो अधिकारी येतो तो त्यांचं सँक्शन करण्यासाठी 10,000 रुपये कॅश घेतो. म्हणजे इथून भ्रष्टाचार कोट्यवधी रुपये खर्च करून हाऊसबोट बांधल्या. त्याचं माझ्याकडे आयडिया माहिती आहे. त्याचे त्यांनी रिपेअरसाठी कोट्यांनी रुपयाचे रिपेअरसाठी खर्च केलेत. पण त्या हाऊसबोटचं त्यांनी उत्पन्न किती येतं सांगावं ना.
मग असं कसं विचार. तर आता तो विषय जाऊन दे. आता ह्यांच्या भ्रष्टाचार बोलायला गेलो तर आज दिवस पुरणार नाही, कारण शेवटी भ्रष्टाचारांचंच राज्य चालू आहे. आपल्याला कृषी पर्यटनावर बोलायचंय जास्त. आता मी काय म्हणतो, कृषी पर्यटन मध्ये खेडेगावामध्ये चांगल्या तऱ्हेने लोकांनी आपल्या बागा, आम्ही आता तुम्हाला मूळ संकल्पना सांगतो, मामाचं गाव म्हणजे काय. आम्ही पूर्वी लहानपणी मामाच्या गावाला जायचो, सुट्टी पडली की बाळबिस्तर बांधून तयार राहायचो मामाच्या गावाला जायचं, मामाच्या शेतात राहायचं, मामाच्या बागात फिरायचं, मामी काय खाल ते खायचं, तसंच जीवन. तर आम्ही या 2 गावात तसंच केलं होतं. आम्ही लोकांना स्पष्ट सांगायचो, बाबा तुम्ही गावाला यायचंय मामाच्या, मामा आमचा गरीब आहे, त्याच्या घरात तुम्हाला गोजडी मिळणार, गाद्या मिळणार नाहीत, सोपा मिळणार नाही, शेणासारी जमीन आहे. हे जो आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या मंत्रालयातले, विधानभवनातले आता निवृत्त झालेले उपसचिव भाई मयेकर म्हणून ह्या माणसाने जर कविता केलेल्या आहेत. अरे वा, कविता या मामाच्या गावावरती, आणि त्यांनी 3 दिवस मामाच्या ढिंगण्यात आनंद उपभोगलेला आहे. गावातलं खाणं, आम्ही या मामाच्या गावामध्ये आलेल्या पर्यटकांना फक्त गावातलं, खेडेगावातलं भाजी म्हणजे केळफुलाची भाजी, केळीची कापड मिळतात नियमित, ती भोपळा म्हणजे गावातल्या भाजी, फणसाचे गरे, हे सगळं खायला घालतो. त्या सीझन मध्ये आंबे नेऊन दाखवतो आणि ते लोकांना ते आवडतं. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर शासनाचं सहकार्य असलं असतं तर ह्या योजनांसाठी शासनाच्या मोठ्या पैशाची गरज नव्हती. फक्त तुम्ही, आम्ही त्यांच्याकडे आज इतकी वर्ष मागणी करतोय की निवास न्यारीवाल्यांची एक सभा बोलवा. गेली 15 वर्ष सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पर्यटनातले बरेचसे कार्यकर्ते, RD बांदेकर आहेत, काका भिसे आहेत, अविनाश वगैरे असे बरेच उपरकर आहेत, हे सगळे एकच मागणी करतायत की पर्यटन जे व्यावसायिक आहेत त्यांची एक सभा बोलवा. ती पण होत नाही, ती पण ते बोलू शकत नाही, कारण भ्रष्टाचार उघड पडणार म्हणून. म्हणून हे कोणाच्या आणि शासनाच्या, आता तुम्ही बघितलं गेल्या 5 वर्षात 6 वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचे इतके शासनाच्या योजना काय आल्यात, त्यांनी एका शब्दाने कागदावर आहेत. आणि त्यांनी मला सांगावं ना, आम्हाला, मी मोठेपणाचा विषय नव्हे, माझी सहकारी संस्था आहे, सहकारी संस्था रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह महाराष्ट्र स्टेट लेवलवर तुमच्याकडे नोंद नाहीये, असं पाहिजे ना. तरी सुद्धा एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहीर कार्यक्रमात माने नावाच्या MTच्या अधिकाऱ्याने तुमचं आमच्याकडे नोंद नाही म्हणून स्पष्ट सांगितलंय. म्हणजे यांची लायकी काय अधिकाऱ्यांची. जी संस्था रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह दिल्ली पर्यंत मला आमंत्रण असतात इंडिया टुरिझमची कार्यक्रमासाठी, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कसलंही आमंत्रण कधीही, कसलाही सल्ला कधी विचारला गेला नाही. आणि मला त्याची गरज पण नाही असतात त्यांची, कारण त्यांच्यामुळे हजेरी फिरण्यापैकी मी नव्हे. आम्ही लोकांमध्ये, तुमचं व्यक्तिमत्व सडेतोड आहे, आम्ही लोकांमध्ये आहोत, लोक सहकार्य करतो. आजही जर लोकांनी किंवा सर्वसामान्य माणसं येत आहेत, आमचा उपयोग करून घेत आहेत, त्यांच्या इकडे फक्त एवढंच आहे की जर तो शासनाचा त्याला शिक्कामोर्तब बसला असता तर ते प्रमाण वाढलं असतं. पण मला एका गोष्टी अभिमान वाटतो की माझ्या ह्या टुरिस्ट कम टू माय होम ह्याचा एक 25 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा जस्ट झालं होतं उत्तरांचल, तेव्हा त्या उत्तरांचलचे मंत्री मी चारधाम यात्रेच्या वेळी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि ट्रेनमध्ये ते आम्ही त्या ट्रेनमध्ये होतो चंदीगडच्या, तेव्हा त्यांचं माझं बोलणं, तेव्हा त्यांनी ती उचलली. त्यावेळी माझ्या नावानिशी त्या उत्तरांच्या पेपरमध्ये आलेलं आहे या स्कीमच्या बाबतीत. त्यावेळी मला ते कळवलं होतं. त्यावेळी आता फेसबुक, व्हॉट्सअप इतकी माध्यमं नव्हती, समाज माध्यम कमी होती, तरी त्यांनी कळवलं आणि त्यांनी ती उचलली. मला बरं वाटलं. तसं असलं काहीतरी आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि म्हणजे लोक आणि चांगलं बघा, आता हे कोरोनाच्या माध्यमातून बघा लोकांना आज काय, लोक कुठे चालले आहेत, लोक मोकळ्या हवेत चाललेले आहेत, खेडेगावात सगळे चाकरमाने आपले मुंबईचे खेडेगावात आलेले आहेत. बरं, दुसरी गोष्ट सांगतो, पर्यटन म्हटल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेलात तर महाराष्ट्र इतकं वैविध्यपूर्ण पर्यटन कुठेच नाही. जिल्ह्यात वैविध्यपूर्णच आहे, जगात नाही. फक्त बर्फ सोडला कुठची गोष्ट कमी नाही. आणि अशा तऱ्हेचं 12 महिने पर्यटन जगात कुठे नाही असं मी म्हणतो. कारण काय माहितीये, जगामध्ये बर्फाचा प्रॉब्लेम असतो तेव्हा सगळं 6 महिने बंद असतं. काश्मीरला गेला तुम्ही,
मोजके लिमिटेशन. केरळला गेला Seasonally आहेत ते सगळे. केरळला गेला तर आपल्या बाकीच्या ठिकाणी गेला तर थंडी वारा हे सगळे प्रकार आहेत. ऊन, वारा, पाऊस. उन्हाळा आहे. त्यामुळे कोकणामध्ये किनारपट्टी जी आहे ह्या ठिकाणी 12 महिने पर्यटन डेव्हलप होऊ शकतं. समुद्र किनारे अति उत्तम समुद्र किनारे, प्राचीन मंदिरं ज्याचं जगातले लोक दखल आंबोलीसारखं आंबोलीसारखं पर्जन्याचं ठिकाण, थंड परत हवेचं पक्षी. ठिकाण. आता मला एक कम्पॅरिझन करतो की माझ्याकडे एक वेळ आमचे एक पर्यटन मित्र आले, ताजमहाल ग्रुप म्हणून ट्रान्सपोर्टर केरळचे. ते माझ्याकडे 4 दिवस राहिले, आम्ही सत्कार केला होता इथे. ते आले, त्याने आमचे डोंगर बघितले आणि ते वेडे झाले. कारण ते काय म्हणतात, आमच्या केरळात फक्त नारळी पोपळीच्या बागा आहे, ते खरं आहे. पण तुमच्या इतकी वैविध्यपूर्ण वनस्पती ज्याच्यासाठी आयुर्वेदिक कॉलेजचे हो, हो. विद्यार्थी इंडियातले PhD आंबोली करतात ते. PhD करतात, तिथे त्याच्यासाठी येतात, अशी वैविध्यपूर्ण आहे. बरोबर. इथे शाळेच्या स्काउट अँड गाईडच्या वगैरे टूर येऊ शकतात, संबंध महाराष्ट्रातल्या. आता शासनाने एक नवीनच काहीतरी जिल्हा परिषदच्या 6वी 7वीच्या मुलांना जिल्ह्यांतर्गत राज्यांतर्गत सहली केल्या, त्या सहली सिंधू जिल्ह्यात येत आहेत. बरोबर. चांगल्या तऱ्हेने त्यात आम्ही नियोजन केले 5-6 सहलींचं बरोबर. या जिल्ह्यांच्या. म्हणजे इतक्या चांगल्या तऱ्हेने आपण करू शकतो. बरोबर. फक्त इच्छाशक्ती शासनाची थोडी पाहिजे. एवढ्यासाठीच आम्ही यांच्याकडे काही निधी द्या मागणं नाहीये. Support आमचं करायला मागणं, पाहिजे. आम्ही जे काय करतो त्याला ते साहेब. नैतिक त्याच्यावरती पाठीवर थाप म्हणते होईल. बरोबर. पण आम्ही जे काय करतो हे ह्या मधल्या जे अधिकारी असतात त्यांनाच नको आहे. बरोबर. जिल्हा माहिती अधिकारी आहेत आमचे, त्यांना जिल्ह्याचीच त्या माहिती नाही. कारण हे तर मी तोंडावर सांगितलेलं आहे, माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. बरोबर. कारण त्यांना जर त्यांच्याकडे मी एकदा जिल्ह्यात पर्यटन स्थळ मागितली होती, मुद्दा माहिती त्यांच्याकडे. त्यांनी मला एक पेपर छापून आलेला एमटीचा कागद पाठवून दिले, ती माझ्याकडे अशी ठप्प्या लागलेल्या आहेत आरटीआयच्या. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे अशी परिस्थिती, हे उदासीन फक्त पगार घ्यायला. त्याच्यासाठी मला शासनाकडे काय विनंती, शासनाने मध्यंतरी पर्यटन संचालनालय काढलं होतं, तेच चालू करावं. एमटीसी टोटली. एमटीडीसी म्हणजे काय, हे दुकान घालून बसलेले आहेत औरंगाबाद, गणपतीपुळे आणि महाबळेश्वर, आणि त्याच्या जीवावर हे पैसे कमवतात आणि मजा करतायत, दुसरं काही करत नाही. शासनाचा काडीचाही पर्यटन विकासासाठी काडीचाही उपयोग नाही. हे पर्यटन विकास महामंडळ नसून हे पर्यटन व्यवसाय महामंडळ आहे. परवाच एक मी इथे चव्हाण नावाच्या एका अधिकाऱ्याची मुलाखत ऐकली आणि बघितली, तर त्याने जे काय सांगितलं ते पर्यटन विकासापासून कोसो दूर आहे. त्यांना काय पर्यटन विकास काय पडलेलंच नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन त्यांचा तो दोष नव्हे, कारण एमटीचं ध्येय मुळात काय की दुकान घालून बसलेले आहेत ते लोक नावासाठी येतात. एकदा गेलेला माणूस परत एमटी जात्रा मला दाखवावा. पर्यटनाच्या साठी त्यांच्याकडे येऊन राहिलेला माणूस. आणि मुळात एक गोष्ट सांगतो तुम्हाला, खासगीकरण आणि सरकारीकडच्या हा मोठा फरक आहे की खासगी क्षेत्रात जी पर्यटकांची सोयी सुविधा सेवा केली जाते ती एमटीच्या माध्यमातून केली जात नाही. बरोबर. आणि त्यांना फक्त त्यांचं हाय फाय फक्त पॅकेज आणि पैसा. त्यांनी सांगितलं, त्यांना माझं चॅलेंज आहे, त्यांच्याकडे आलेले पर्यटक पैसे मोजून आणि त्याच्या निम्मे पैसे त्यांनी आमच्याकडे येऊन मोजावे. सॅटिस्फॅक्शन कुठे ते बघावं. आम्ही त्यांना टिपिकल कोकणातलं खाद्यपदार्थ, खापोळ्या, आंबोळ्या, घावण्यापासून सगळं येतो, कुठचे एमटी मिळतात ते सांगावं. यांनी तारकर्लीचं एमटी रिसॉर्ट चालवण्यासाठी विदर्भाचा माणूस बसवलाय, त्याला काय माहितीये कोकणातली इथलीच का. म्हणजे दाम दुप्पट फक्त पैसे जो ह्यांना देतो कमिशन, ते त्यांचे म्हणजे एजंटच आहे ना. निविदा काढायची त्यांना. सिंधू जिल्ह्यात तुम्ही तारकर्लीला चालवताय, मग सिंधू जिल्ह्याची व्हरायटी पाहिजे. हो. मग तिथे स्थानिक काय मिळतं ते ते देतात. बघतो. जसं आपल्याकडे चायनीज देतात आपले लोक, मालवणी चायनीज. चायनीज यायचा काय संबंध आहे का, नाही. खरं चायनीज. तसंच त्याच्यातला हे खरा स्वाद चालला जातो ना. तसेच हे विदर्भाचे लोक कोकणी काय देणार, त्यांना काय माहिती आहे त्याची. बरोबर. त्यांना काय माहिती आहे का याच्यातली, माशा कसा केला पाहिजे, माशाला मीठ कसं लागलं पाहिजे, चिकन कसं केलं पाहिजे, मसाला काय घातला पाहिजे, त्यांना माहिती आहे का, काय नाही. त्याच्यामुळे हा जो बट्ट्यामुळे आणि जो एक माहितीसाठी सांगतो, पर्यटनासाठी स्टडी अभ्यास जायचं असतं. अभ्यासवर तुम्ही एकदा नाव कमवलं तर गमवायला वेळ लागत नाही. बरोबर. त्यामुळे आता आम्ही माझ्या संस्थेची कुठेही तुम्हाला ऍडव्हर्टाईज मिळणार नाही. बरोबर. पण माझ्याकडे आलेला टुरिस्ट हा माझ्याशी कायम निगडीत माउथ टू पब्लिसिटी करतो. कारण इतकी मी त्याला सेवा देतो, जी सेवा एमटीडीसी कधीही देऊ शकत नाही. मित्र हो, DK सावंत साहेबांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास संस्था नव्हे तर ती व्यवसाय संस्था आहे. अत्यंत खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहेत आणि त्यांच्याकडे तसे पुरावे पण आहेत. तरी सुद्धा महाराष्ट्राची पर्यटनाची दिशा जी आहे ती अशा प्रामाणिक
आणि निष्ठावान जे सेवेकरी आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गडकोट आहेत, जलदुर्ग आहेत, आंबोली सारखं पर्यटनाचं एक विकासाचं मानबिंदू ठरणारं केंद्र आहे. तारकर्ली सारखं अत्यंत देखणं बीच आहे. आपण त्यांनाच विचारूया, कृषी क्रांती 2020 अंतर्गत ॲग्रो टुरिझम मधून या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या ज्या संस्था आहेत किंवा पर्यटनाचे जे विकासाचे केंद्र आहेत यांच्या माध्यमातून कसं ॲग्रो टुरिझम होऊ शकतं. ह्या ज्या पर्यटन संस्था आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मी 10 वर्षापूर्वी आमचे RD बांदेकडे त्यांना पाठवलं होतं आणि या संस्थांचे पत्ते घेऊन. तर ह्या बऱ्याचशा संस्था अस्तंगत झालेल्या आहेत. ह्याला कारण शासनाचं धोरण. शासनाने ह्यांना कधीही कसल्याही विचारलं नाही, सहकार्य कसलंही केलं नाही. एक. दुसरी गोष्ट, त्यांच्या माध्यमातून काय होऊ शकतं, आता त्या क्षेत्रात तज्ञ आहेत आमच्याकडे आंबोलीत आमचे काकाभिषे वगैरे अशी माणसं आहेत जी बेडकापासून सापापर्यंत, पक्ष्यापासून प्राण्यापर्यंत इतका अभ्यास त्यांचा आहे. ते झोकून देऊन काम करतात. त्यांना शासनाच्या मधून 10 पैशाचं ना अनुदान ना काही आहे. आपल्या स्वतःचा पदार्थ खर्च करून आवड आहे. म्हणजे आमच्या मारून त्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणतात तशी ते करत आहेत. ती आवड आहे. ती आवड जर शासनाने जोपासली असती, मुळात एक आम्ही गेली 15 ते 20 लावून धरून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका पर्यटनाची माहिती असल्याची समिती ही विकसित केली गेली नाही. सर, मला असं म्हणजे माहिती असं मला माझ्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा आपला आंबोली जे आहे, आंबोलीला खूप औषधी वनस्पती पण आहेत. म्हणजे कृषी पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या वनस्पतींचा अभ्यास होणं अपेक्षित आहे ना. मग त्यासाठीच ह्या जर अशा एक समिती स्थापन केली, पर्यटन व्यावसायिक त्याच्यामध्ये जे आहेत, माहितगार आहेत, अभ्यासू आहेत, त्यांना जर त्यांचा सल्ला घेतला, त्यांना तुम्ही पोसू नको, आम्हाला पोसायची गरज नाही आणि हे काय पोसणार आम्हाला, हे भिकारी लुटूनच खाणारे लोक आहेत, आम्हाला ते लुटलेला पैसा नको आहे. तर त्यांनी आमच्या फक्त शासनाने हे जर त्यांना सांभाळलं तर हे विकास सिंधुदुर्गचा असा होऊ शकतो. आता मला सांगा, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाल्यावरती आज 22 वर्ष झालेली आहेत. 22-23 वर्ष झालेली आहेत. कुठे आहे वो विकास, जरा कळून देत. कुठच्या पर्यटन स्थळी व्हॉल्वो बस जाते. आम्ही यांना एक माहिती दिली की बाबा पर्यटक गाडी जागेवर ठेवून 2 किलोमीटर चालत जाणार नाही. तिथून काहीतरी छोटी व्हॉल्वो, छोटी गाडी, पर्यटन स्थळ जाण्यासाठी व्हॉल्वो बस गाडी पाहिजे. असं मिनी बसेस, छोटे रस्ते पाहिजे. म्हणजे मिनी पाहिजे, रस्ते करा असे. आता समजा मी जर पर्यटक आणले नागपूरवरून तर ते व्हॉल्वोने येणार, मग ते काय सावंतवाडी उभी करून दुसऱ्याकडे फिरणार आहेत का. म्हणजे पर्यटकाच्या दृष्टिकोनातून कसलाच विचार केला जात नाही. आणि एमटीसी मध्ये आणून भरती केलेली आहे. यांचा पर्यटन विकास देणं काही नाही, फक्त पैसा कमवणे ह्याच हेतू आहे. साधं ऑफिस बघा, ह्याचं जे ऑफिस बांधलं त्या ऑफिस मध्ये बांधलं त्याच्यातच भ्रष्टाचार. तिथे कधी अधिकारी सापडणार नाही. उठसूट कुठे कलेक्टरच्या ऑफिस मध्ये गेले. अरे लोक कशाला येत आहेत, कुठे ऑफिस बसायला नको. याच्यासाठी मी एकदा जनरल मॅनेजर सांगितलं होतं एमटीच्या, हे तुमचं एमटीचं ऑफिस कलेक्टरच्या बाजूला ठेवा, म्हणजे तिथं तरी यायला मिळतील. म्हणजे अशी परिस्थिती आहे एकंदरीत. म्हणजे उंटवून शेळ्या करण्याचे प्रकार, मुळात त्यांना नॉलेज नाही, देणं घेणं, पर्यटन विकास देणं घेणं नाही. आणि हे त्यांचे खोटे धंदे दडण्यासाठी ते आमच्यासारख्या माणसाला विचारत नाहीत. त्यांनी ठराविक माणसं आता झाले. मागे त्यांनी पत्रकारांच्या सहली काढल्या होत्या एकाच ठिकाणचे. त्यांना म्हणजे त्यांच्या बातम्या दाबण्यासाठी तो एक सोपा मार्ग त्यांनी काढला होता. आणि अजित शुक्ली अरे मग तुम्ही पर्यटनाच्या सहली काढताना मग त्या कुठचे शिरोड्याला पर्यटन स्थळ आहे, आंबोलीला आहे, तिथले पत्रकार कोण होते करायच्यात. जी पर्यटन स्थळ मालवणची आहेत, जी पर्यटन स्थळ आहेत तिथले पत्रकार पाहिजे की नको. मग ते नाहीत. ह्यांचे फक्त हुजे ह्यांना हुजे करणारे हे त्याची दिशा. तुमच्या लक्षात ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही सगळी पाप झाकण्यासाठी एमटीडीसी हे सगळे सोय करत. आणि त्यांना माहिती आहे आमचं कोण काय करणार. ह्यांना वरिष्ठांचा आधार का मंत्र्यांना देणं नाही घेणं नाही, माहिती खोटी पुरवतात. मंत्र्यांना खोटी माहिती पुरवणं हा एमटीचा एकमेव धंदा आहे. कृषी पर्यटन विकसित व्हायचं असेल तर हे सगळे एमटीडीसीचे जे काही बेकायदेशीर किंवा नको ते उपद्व्याप आहेत हे बंद झाले पाहिजेत असं DK सावंतांचं म्हणणं आहे. दुसरी एक गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजूगर आहे,
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फणस आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा आहे, सुपारी आहे. अत्यंत देखणा आणि पर्यटकाला आवश्यक असलेला खजिना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. कृषी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा खजिना कसा पोचला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अशी कुठली गोष्ट आपण केली पाहिजे जी कृषी पर्यटनाला चालना देईल, आपण विचारूया त्यांनाच. कृषी पर्यटन आल्यामुळे एक अनुभव सांगतो. केरळला कुमिली नावाचं एक ठिकाण आहे, सॉरी मुन्नार. मुन्नार हे चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर. तर तिथे एक पॉइंट होता, इको पॉइंट. 10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी गेलो. तर इको पॉइंट म्हणजे काय, तर एक छोटाशी एक धरण आहे, धरणाचा एंड होता तो बॅक वॉटरचा. जेव्हा मी 10 वर्षापूर्वी तिथे गेलो होतो तेव्हा तिथे एक अननसवाला आणि एक शाळेवाला बसायचा आणि लोक जायचे, आवाज द्यायचे. आणि आमच्या ते तसे पॉइंट आमच्याकडे ह्या ओटोणे, तांबोळी, असणे सगळीकडेच आहेत. डेकवे सगळीकडेच आहेत तसे विकसित. मग त्यांनी काय केलं, शासनाने काय केलं, शासनाने तो जो पॉइंट होता तर जेसीबीने तो गाळ काढला आणि त्याचं पाण्याचे फ्लो पुढे वाढवला आणि एका बाजूने पॅराफिट बांधल्या, एका बाजूने उतरायचं, दुसऱ्या बाजूने वर यायचं, संडास बाथरूमची व्यवस्था केली. आज त्या ठिकाणी 500 व्यावसायिक पोटं भरतायत. त्या जंगलात 500 काहीतरी आपल्याकडे होणं गरजेचं काय आहे. तिथे सिंपल नदीचं पाणी आहे, बाजूला बोटी ठेवल्या, सिंपल. कोणाला जो कोण केरळला गेला त्या ठिकाणी गेला त्यांना कोणाला ते विचारा मुन्नारला की असा पॉइंट इथे आपले भरपूर आहेत आपल्याकडे. दशावताराचे प्राध्यापक फातर्पे त्यांना मी ते दाखवलं, ते नेऊन इथे आलो त्यावेळी बघा त्यावेळी. आणि माझ्याकडे फोटो आहेत. 10 वर्षापूर्वी काय होतं, 9 वर्षापूर्वी काय होतं, 5 वर्षापूर्वी काय होतं आणि आता 4 वर्षापूर्वी काय होतं आणि आता तिथे काय आहे. 5 वर्षापूर्वी त्यांनी व्यवस्था केली. ज्या ठिकाणी एक शाळी आणि एक अननसवाला पोट भरवता त्या ठिकाणी आता 500 लोक पोट भरतायत. लोकांना रोजगार मिळाला. लोकांना रोजगार मिळाला. लोक तुमच्याकडे भीक मागायला येत नाहीयेत, लोक रोजगार करायला तयार आहेत. त्यांना तुम्ही संधी उपलब्ध करण्याचं काम आहे. पर्यटनाच्या माध्यमातून ही संधी मिळू शकत नाही. हे दुर्दैव आमच्याकडे. अजून सांगतो, हे कैऱ्या कापून त्याला मीठ घातले, लोक देतात 20 रुपये 25 रुपये. खोबरं, नारळाचं खोबरं, फणसाचे गरे आणि आंबे हा सिजनेबल झाला. नारळाचं खोबरं रामेश्वराच्या ब्रिजवर विकतात लोक. अननस कापून थोडी. पर्यटकांना ते आवडतं. आज 12 महिने पर्यटकांची मानसिकता असते की कसं असतं, तुमचा समजा मुलगा असला, त्याने कॅडबरी मागितली आहे तर तुम्ही त्याला आज दिली, त्याने उद्यापर्यंत मागितली, तुम्ही काय म्हणता, हे बाळा काल तुला दिली ना. पण जेव्हा तुम्ही त्या मुलाला घेऊन फिरायला जाता तर काय करता, तुला कॅडबरी पाहिजे, दोन घे, 2 खिशा. कारण काही मानसिकता आहे. ही मानसिकता कशी एनकॅश करता ह्याला महत्व आहे. पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा. पर्यटक जीव तोडून पैसे कमवतो आपल्या धंद्यात मध्ये, पण जेव्हा तो पर्यटनाला येतो तेव्हा तो मनसोक्त मोजतो, आनंद घेतो. त्याच्यासाठी त्याचा जर तुम्ही जर फायदा करून घेतला तरच फायदा, नाहीतर काय होणार. आज आमच्याकडे कितीतरी उद्योग करणार आणि कोणी करू शकतं. नारळाचं खोबरं, शाळी आहेत ना, लोकांना पैसा मिळतोय. अननस 12 आज सांगणारी गोष्ट, 12 महिने एक अननस फळ मिळतंय. नुसतं कापलं, काप घालून बसलं. एका अन्न जर बाजारात तुम्ही विकत घ्यायला गेलं तर 50-60 रुपये घेतात. तुम्ही कापून विकल्याचे 100 रुपये होत आहेत. डबलचे पैसे मिळतात आणि तुमचा विकास होतो ना, तो अर्थक्रांती होईल. अर्थक्रांती होऊ शकते. आणि आता खेडेगावात गोष्ट होतो की महिलांना कळलेलं आहे. आता आम्ही मामाच्या गावाला जेव्हा लोकांना घेऊन जातो, एकाने त्यावेळी मामाचं गाव डाबील, तर एका माणसाने त्यावेळी त्या बाजूच्या घरात मध आणला होता. मध त्याला बाजारात 100 रुपये. मी विचारलं कशी बाटली येतो, तुम्हाला 100 रुपये. बघितलं प्युअर मध. त्याला व्यवसायाची माहिती नव्हती. म्हणजे बाळू एक काम कर, प्युअर आहे ना, हो 200 रुपये घे म्हटलं. 4 बाटल्या मला दे. मीच घेतल्या. पण मी त्या आणल्या कळल्यावर ते लोक माझ्याकडे आपणच घेतल्या त्या. मी त्या मला पण घेतल्या होत्या. म्हणजे आवडल्या लोकांना, नॅचरल आहे ना. डिंगणे गेलो, पपई आजूबाजूला जी घराच्या म्हणजे माणसाला त्या बाजारात यायची गरज नाही. त्या ठिकाणची वस्तू तिथल्या तिथे लोक उकडे तांदूळ, पीठ, नाचण्याचं पीठ, हा आपोआप तिथल्या तिथे खपतो. त्या लोकांचा धंदा होतो. कोंबड्यांचा धंदा होतोय. लोक बाजूला गावठी बाजारात गेला तर तुम्ही ते किलोवर विकतात. ही गावठी कोंबड्याने 400-500 रुपये देतोय. लोकांना पैसा मिळतोय. आम्ही भाववाढ करत नाही, त्यांना योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळतो म्हणून आम्ही समाधानी देतोय.
आणि दिलं त्याच्यात ते समाधान समाधान का, ज्याचं उत्पन्न जो करतोय त्याचा मोबदला, योग्य मोबदला. हे आता जे म्हणतायत की कृषी चा भाव हमी भाव. हमी भाव मागा, हे आम्ही लोकांना आम्ही देतोय. लोकांना देतो फुकट, फंड लोकांना फुकट नको, फुकट घ्या 50 रुपये 100 रुपये. तुम्ही जे काढला ना फणसाचे, कसं असतं ते बाजाराला आणणार, हमाली करणार, दिवस घालवणार, त्यापेक्षा तो माणूस त्या कृषी फळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर मार्केट अवेलेबल झालं तर त्याला इकडे यायला नको शहरात. तो आपल्या गावातच आपला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला विकास करू शकतो. खेडेगावातल्या महिलांना मी उद्योग देतोय. आम्ही ते बचत गटाचे लोक असतात त्यांना आम्ही जेवण करायला बोलवतो, जेवण त्यांना ऑर्डर देतो, ते जेवण करतात. आमचं पर्यटकांना सगळे ते बचत गटवाल्यांना देत आहे. महिलांना रोजगार, हो, महिला रोजगार मिळतो. आणि चालणाऱ्या बायका येत आहेत, 2 पैसे मिळतात, रोकड त्यांच्या हातात मिळतात म्हणून पैसा खेळतात, त्यांच्या खेळतात. त्यांचं प्रत्येक गोष्टी नवऱ्याकडे मागावं लागतं. त्याच्यामुळे आता बायका स्वतःहून महिला सक्षम स्वतःहून त्या काम करायला पुढे उत्सुक आहेत. आम्हाला पुढे सर लाडू, सगळ्यात लाडू, बर्फी, चकली आम्ही अमुक करतो असे मागे लागलेले असतात. आपण करू शकतो. जर एक सहज जर आम्ही 40-50 माणसाची एका गावात जर आणली तर ती किती ते जणांना धंदा देऊन जाते. पण ह्याचं शासनाला कडून नियोजन काही योग्यपणे होत नाही. त्यांनी जे सांभाळलेले आहे, आणि सांगतो काय, पूर्णपणे शासन हे एमटीडीवर निर्भर आहे. आज शासनाचा कोट्यवधींचा निधी आलेला आहे. आमच्या आंबोलीत जाऊन बघा ना, आंबोलीत जो निधी खर्च केला, जाऊन परिस्थिती बघा. त्याच्या एकदा मागे आयबीएन लोकमत त्याचं पूर्णपणे शूटिंग झालंय. पण हे इतके निर्लज्ज आणि कोडगे आहेत शासकीय अधिकारी की त्यांना इतकं कसल्याही तऱ्हेची लाज नाही. एवढं जग जाहीर यांचा पंचनामा होतो पण त्यांना लाज नाही. पैसे खाणं हा त्यांचा एक कलमी धंदा. तेवढं लोक काय बोंब मारणार, टीव्ही काय दाखवणार, बस त्यांना कसली शरम नसलेली माणसं आहेत आणि त्यांच्यावरती कोणाचाही अंकुश नाही. साहेब मला सांगा, कृषी पर्यटन हा जो विषय आहे हा महाराष्ट्रात अंतर्भूत झाल्यानंतर साधारणपणे 2016-17 साली आपण बारामती पासून सुरुवात केली, कृषी प्रदर्शन वगैरे झाली आणि त्यानंतर या कृषी पर्यटनाला चालना मिळाली. पण आपल्या जिल्ह्यामध्ये अशी कुठली काही गोष्ट घडली का? आताशी माझ्या नाही, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून गोष्ट आणतो. जी प्रदर्शन भरली, बारामतीला भरलं, पुण्याला भरलं, आपल्याकडच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी तिथे जाऊन ते बघितलेलं आहे. पण त्यांची करायची इच्छा सुद्धा आहे. पण त्यांना कर्ज वगैरे घेताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्याच्यावरती त्यांना तसं सहकार्य मिळत नाही. शासनाने कृषी खातं आहे, कृषी खात्यात कोण अधिकारी काय वागणूक देतात. जर तुम्ही कृषी ऑफिस मध्ये गेलात तर शहाणा म्हणून तिथे परत पायरी चढायला जाणार नाही, अशी वस्तुस्थिती उदासीन आहे. त्याच्यामुळे कसं आहे की शासनाच्या योजना आहेत, लोकांपर्यंत पोहोचत नाही. हल्ली त्यांनी एक चांगली सिस्टीम केली होती की खेडेगावातले सरपंच डायरेक्ट निवडून आणायचे. त्यामुळे कर्तबगार सरपंच निवडून आले माझ्या माहितीप्रमाणे. पूर्ण प्रतिसाद. तर ते तेव्हा कसं अभ्यासू जो असेल गावातून तो निवडून येतोय. नाही काय होतं, मेजॉरिटीने यायचे गाडो, पण ज्याला काही माहिती नाही. आता पुन्हा शासनाने कायदा केला, तो त्यांचा शासकीय धोरण आहे ते, पण ते चुकीचं आहे. कारण तेव्हा जो सरपंच निवडून यायचा त्याला गावाची काही माहिती असायची आणि त्याला थोडंसं संरक्षण होतं की बाबा चल 2.5 वर्ष ती मला कोण पाडणार नाही. त्यामुळे तो काहीतरी करू शकत होता. आणि हे जे वाटे घालायची पद्धत आहे एकदम चुकीची. माणसाला 1.25 वर्ष 2.5 वर्ष त्यांना आपण दोघे मिळून खाऊ. अधिकाऱ्यांची ग्रेडच कळत नाही कुठची आहे ते, पण ते गेलेले असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष, अरे काय 2.5 वर्ष समजणार आहे, त्याला प्रशासन काय माहिती आहे. त्यामुळे हे नोकरशाहीचं भयंकर फावलेलं आहे. नोकरशाही त्याचा खूप गैरफायदा घेते. शासनाचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे शासन आपल्या लोकप्रतिनिधी आहेत, हे लोकप्रतिनिधी बऱ्याचशा ठिकाणी कमी पडतात. त्यांना पूर्णपणे शासनाच्या क्लार्क पासून सगळ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि ते त्यांना बरोबर ब्लॅकमेल करत असतात. तसंच त्यांना चुकीची माहिती देतात आणि त्यांना बदनाम करण्यासाठी आपले हालवर करून ते मोकळे होतात. त्यांना पाहिजे ह्याला कारण काय की आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते अभ्यासू नाहीत किंवा माहितगार नाही, आणि जे होते अभ्यासू त्यांना लोक निवडून देत नाहीत. तोही प्रश्न आहे त्याच्यामध्ये. कारण लोक काय निवडून देतात त्यांना त्याची अक्कल याची गोष्ट नाहीये, आणि त्यामुळे त्यांच्या हातवरती आकाशात असतात की मी निवडून आलो म्हणजे मला काहीतरी मी सगळ्या स्वर्गातच पोचलो असं त्यांचं काहीतरी हे असतं. तसं नाहीये.
लोकांना तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांना माहिती घ्या. तुम्ही नुसते लग्न बारशे ह्याला गेलात म्हणजे मोठे झालात नाही. कामाच्या बाबतीत काय आहे आज, आता कुठच्या ज्या शेतकऱ्यांच्या गोष्टी आहेत, अडचणी काय आहेत ह्या जर जाणून घेतल्या तर तुम्हाला ते होऊ शकतं. तर ही पर्यटनाच्या माध्यमातून बघायला गेलात ना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसल्याही फॅक्टरीची गरज नाही, होऊ शकतो विकास. फक्त करणाऱ्यांची इच्छाशक्ती पाहिजे, लोकांना सहभाग अत्यंत आवश्यक. लोकांमध्ये तुम्ही लोकांतून त्याच्यामध्ये जागृती व्हायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. आणि ज्याजवळ आपले चमचे हुजरे यांना त्यांच्या डोक्यावर घेऊन नाचायचं म्हणजे हा विकास नव्हे. शासनाचं उदासीन धोरण आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार हा पर्यटन विकासाला नडतो आहे असं डी.के. सावंत म्हणतायत. सावंत साहेबांच्या या सगळ्या कार्याची आणि त्यांच्या बोलण्यातून जी तळमळ आहे ती कृषी पर्यटनासाठी जी तळमळ आहे याचा मागोवा सिंधुदुर्ग लाईव्ह अविरत घेणार आहे. कृषी क्रांती 2020 मध्ये आम्ही हाच कृषी पर्यटनाचा विषय पुढे लावून धरणार आहोत. त्यासाठी आपलीही आम्हाला आवश्यकता लागणार आहे. मला सांगा सावंत साहेब, कोकण रेल्वे जेव्हा झाली त्या कोकण रेल्वेच्या माध्यमातून अनेक देशातील परदेशातील पर्यटक हे कोकणात येऊ लागले, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ लागले. या कोकण रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत. वेगवेगळ्या पर्यटन सुविधा आणि व्यवस्थांवर आपण वज्रमूठ उद्गारलेली आहे. आणि आपण केलेल्या ह्या आंदोलनातूनच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण कोकणामध्ये पर्यटन काहीस प्रमाणात आज तग धरून आहे. मला सांगा, कोकण रेल्वेच्या ह्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण कसं पर्यटन क्रांती केली? कोकण रेल्वेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोकण रेल्वे हे तसं एक आश्चर्यच होतं. कारण ही कोकण रेल्वे जेव्हा मुंबईवरून निघाली तेव्हा ती आपट्यापर्यंत पोहोचेपर्यंत इतकी वर्ष गेली की मला तरी त्या 95च्या 90च्या काळात मला तरी स्वतःला की मी रेल्वेने कोकणात येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्वप्नवत प्रवास आहे हा सगळा. पण त्या टायमाला मधु दंडोटे सर, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार साहेब, गोव्याचे मुख्यमंत्री ह्या सगळ्यांनी निधी उपलब्ध करून दिला. आणि इच्छाशक्ती दंडोटे साहेबांची आणि आपल्या जॉर्ज फर्नांडिस साहेबांची, त्यामुळे ही कोणी स्वप्नवत त्यांनी जे काम केलं. कारण मी लोकांना आम्ही चेष्टा करायचो बरोबर की कोकण रेल्वे खटरेकडे जायची, आम्ही कोकण रेल्वेचे डबे चालले, 4 गाड्या गेल्या म्हटलं तर अशी परिस्थिती. पण आज ती कोकण रेल्वे झाली. पण त्या कोकण रेल्वे आज 22 वर्ष कोकणात सावंतवाडीला जी रेल्वे आली 20 मार्च 1997, त्याला आता जानेवारी पहिली रेल्वे सावंतवाडीपर्यंत आली आणि 97 आणि 26 जानेवारी 98 ला ती गोव्याला पोहोचली. पण रेल्वेचा कोकणाला काही फायदा नाही. कोकणातून फक्त रेल्वे गेलेली आहे, रेल्वेचा फायदा कोकणाला काही नाही. कारण आज कोकणाचा जर विचार केला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फायदा सांगतो कसं आहे माहितीये, मुळात एक पर्यटन कधी पर्यटकांना याला चान्स तरी मिळाला पाहिजे. बरोबर, रेल्वे जागा तरी मिळाली पाहिजे. स्थानिक लोकांचेच हाल असे आहेत, मुंबईहून येणार मुंबईत जाणार पर्यटन आपल्या गाड्या घेऊन येत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून कोकण रेल्वेचा पर्यटकांना काहीही उपयोग नाही. पर्यटक 4 महिने रिझर्वेशन करू शकत नाही, वेळ नसतो, प्लॅनिंग नसतं ना, पुढचं काय रजा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अव्वाचे सव्वा पैसे मोडणं ते सगळ्यांना शक्य नाही. मग त्याच्यासाठी आमच्या मागण्या काय होत्या, सावंतवाडीपर्यंत जनशताब्दी एक सोडा, सावंतवाडीपर्यंत पॅसेंजर सोडा. पण हे कोकणचं प्रशासन पण सेम कडे भ्रष्टाचाराने पुरं पोखरलेलं आहे. कोकण रेल्वेचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर हे ना कोकण द्वेष आहे, हे प्रत्येक त्यांच्या वागण्यातून दिसतंय. कारण त्यांच्या आपण बरीच आंदोलन केली. ते काय झालं माहितीये की महात्मा गांधींचा हा काळ नव्हे, महात्मांच्या काळामध्ये आंदोलनाची दखल घेतली जायची. आजचे हे जे प्रशासन आहे निगरगट्ट कोडग आणि फक्त स्वार्थी असल्यामुळे त्यांना लोकांची अजिबात किंमत नाही. आणि त्याहीपेक्षा लोकप्रतिनिधी त्यांची किंमत नाही. लोकप्रतिनिधी फक्त इलेक्शन आलं की माणसं लागतात, तेवढ्या त्या 6 महिन्यात ते काय ते बस, बाकी त्यांचं काय नाही. आणि जर तसं नसतं तर आज मी जाहीरपणे मला ते कोणी ते खोटं पडावं. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि रत्नागिरी जिल्ह्यातली मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, डहाणू ह्या भागामध्ये
50 लाखाच्या वर लोकसंख्या आहे स्थायिक, त्यांचीच हे व्यवस्था करू शकत नाही. आज मुंबईवरून अहमदाबादला जर ट्रेन मोजल्या तर मुंबई सावंतवाडी यायला त्याच्या 10% सुद्धा ट्रेन नाही. बरोबर. परत इकडून जाणाऱ्या ट्रेन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातच थांबा नाही, पनवेलून सुटल्या डायरेक्ट मडगाव मध्ये त्यांना फक्त रत्नागिरीला एक टेक्निकल हॉल्ट, कारण का त्यांना द्यावा लागतो म्हणून. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. म्हणजे हा इतका द्वेषबुद्धीचा आहे आणि ही द्वेषबुद्धी आमचे लोकप्रतिनिधी सहन करतात, त्यांना सांभाळतात. याला कारण काय? ह्याला कारण मी दोनच सांगतो की एक, ह्या लोकप्रतिनिधी कोण विचारत नाही, त्यांना याची जबाबदारी कळत नाही, म्हणजे ज्ञान नाही याचं, ज्ञान नाही. कारण कुठची सबबी तुम्ही जेव्हा देता पुढच्या गोष्टीचं तर तुम्हाला कळलं पाहिजे की आता एक तुम्हाला उदाहरण देतो. ही नेत्रावती एक्सप्रेस आहे, ही पनवेल ते मडगाव, पनवेल ते मडगाव ह्या दरम्यान फक्त 3 ठिकाणी थांबते, 4 ठिकाणी, आणि त्याच्या पुढे ती लोकल धावते. मत्स्यगंधा तसंच आहे, मत्स्यगंधा चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, मडगाव आणि पुढे 15-20 किलोमीटर थांबते. प्रत्येक ह्याचं समर्थनीय कारण कोणीच देऊ शकत नाही. हे लोकनीचं काम नाही का विचारायचं? हे लोकनीचं हे कोणी सावंतवाडी शेवटचं स्टेशन आहे, इथे थांबा पाहिजे. वास्तविक प्रत्येक राज्यात जर गेला तुम्ही तर त्या जिल्ह्यात राज्याचं शेवटचं जे स्टेशन असतं जंक्शन असतं. इथे फक्त नावा प्रभू साहेब असताना ते जंक्शन म्हणून सांगितलं त्यांनी, आणि ते प्रभू साहेब गेल्याबरोबर त्यांनी तिथले खड्डे सुद्धा बुजून टाकले, सामान उचलून नेलं. आतमध्ये ते काही झालेलं नाही आणि तिथे एक थडगं बांधतायत. अरे बापरे. कोकण रेल्वेचं थडगं म्हणजे एक कोकण रेल्वेचं हॉटेल बांधतायत, 3 स्टार हॉटेल मध्ये बांधताय, काही मोठं हॉटेल बांधताय, कित्येक कोटीचं. तिथे मला सांगा, तिथे फक्त आता भाद्रपद महिन्यात कुत्रे राहायला येतील, माणसं काय येतील काय? कारण ट्रेनच नाही कुठे येणार आहोत तिथे. म्हणजे ह्यांना कसलंही फक्त पैसा आहे शासनाचा, लोकांचा, तो कसा वापरायचा ह्याची बुद्धी नसल्यामुळे हे जे सगळे हाल झालेले हे असे झालेले आहेत. ह्याची जर त्यांना ज्ञान असतं, शासनाच्या पैशाची कदर असती, लोकांच्या पैशाची कदर असती, तर त्यांनी योग्य ठिकाणी तो लावला असता. त्यांना कदर नाही त्याची, आणि त्यांची कोणाला देणं घेणं काही नाही. विकासासाठी देणं घेणं कोणाचं काही नाही. पर्यटनाच्या बाबतीत कोकण रेल्वेचा फारसा सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपयोग नाही असं सावंतसाहेब म्हणतायत. त्यांच्या म्हणण्यामध्ये बऱ्याच गोष्टी तथ्य आहे, त्यांच्याकडे तसे पुरावे सुद्धा आहेत. सिंधुदुर्ग लाईव्हचा हाच प्रपंच आहे की कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कृषी क्रांती 2020 येणाऱ्या काळामध्ये ही पर्वणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक यशोशिखरावर आणि उंच दिशेने घेऊन जाणारी असणार आहे. आपल्याकडे पर्यटन महर्षी आलेले आहेत. संपूर्ण भारतभर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी सिंधुदुर्गातल्या नव्हे तर देशभरातल्या अनेक पर्यटकांना सुखसुविधा दिलेल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक लोकांना अचंबित करणारा आहे. मला सांगा सावंत साहेब, सुरुवातीला तुम्ही जेव्हा सुरुवात केली नंतरच्या काळामध्ये आज तुम्ही अगदी उत्तर भारत, दक्षिण भारत किंवा भारताबाहेरही अनेक पर्यटकांना तुम्ही सुखसुविधा देतात. या सगळं करत असताना तुम्ही मॅनेजमेंट तुमचं कसं असतं? आमचं असं असतं की आम्ही एक आचार्य बरोबर घेऊन जातो आणि आमची टीम असते, 5-6 जणांची टीम असते, त्याच्यामध्ये महिला सुद्धा असतात. आणि आम्ही कोकणात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी बद्रीनाथला वडे आणि वाटा सांबार गेलेलं आहे. बद्रीनाथ, केदारनाथ अशा ठिकाणी, कारण सोबत तो होते ना, सोबत त्याच्यामध्ये शक्य आहे. कारण तुम्हाला तिथलं खाणं चालत नाही आणि आपल्या लोकांना ते सूट होईल का? राईचं तेल असतं, फार हेवी असतं. आपल्या लोकांना ते एकदा खाल्लं की मग ते त्रास होतो, फार त्रास होतो. त्याच्यामुळे लोक माझ्याकडे कायमच खुश असायचे. पैसा जातो त्याच्यामध्ये. मी साधी गोष्ट सांगतो की तुम्हाला जेवणाच्या बाबतीत तुम्ही जर तिथे, आम्ही तिथे जातो, त्या ठिकाणी जेवण करायला जागा बघावी लागते, सिलेंडर, कॉस्ट खूप पडते, पण समाधान जास्त मिळतं. आणि त्याच्यामुळे आम्ही जो ऍडव्हर्टाईज वगैरे करण्यामध्ये पैसा लोकांचा जातो तो तिथे वापरतो, जेणेकरून त्याच्यामुळे चांगली सेवा मिळते आणि लोक येतात, खुश असतात. सांगतो मी, चारधाम ज्या ठिकाणी दूध मिळत नव्हतं, आम्ही जेव्हा चहा पावडर घेऊन जावी लागायची, अशा ठिकाणी आम्ही वडे आणि वाटाण्याचं सामान, आमचं मालवणी भाग देतो, पूर्ण ह्या सगळ्या आंबोळ्या देतो, सगळ्या गोष्टी तिथे सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत त्याच्या. कारण काय माहितीये, सर्वात मी सांगणारी गोष्ट म्हणजे की लोकांना आपलंसं करण्यात म्हणजे हा रस्ता पोटातून जातो. त्यांना सकाळी खायला चांगलं मिळालं,
चांगला नाश्ता मिळाला त्यांना काही लोक खुश असतात, लोक पैसे मोजतात, बरोबर, समाधान पण असतं. समाधान मिळतं त्यांना, आणि ते द्यायचं आम्ही काम करतो. आता जो आम्ही कोकणात लोक आहे, आता माझा पूर्णपणे ध्येय आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आणि मला त्याच्यासाठी गेली 20 वर्ष मी या माझी संस्था स्थापन करून पूर्णपणे सिंधुदुर्ग लक्ष देतोय, पण म्हणावं तसा शासनाचा म्हटलं तसं प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येक कोणाला मिळत नाही. पण त्यांनी कधी दखल सुद्धा घेत नाही, ते दखल पण घेत नाही. म्हणजे विकास म्हणजे शासनाचं काय झालंय, एमटीडीसी कडे तोच विकास पर्यटनाचा, बाकी कोणाला काय माहित नाही. उलट तुमची मदत त्यांनी घेतली पाहिजे, अजून त्याच्यात चालना मिळाली. पण त्याच्यावर कमीपणा आहे, त्याच्यामध्ये कमीपणा वाटतो, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या मनासारखी आम्ही वागणूक त्यांना भ्रष्टाचाराची वाव मिळणार नाही, कारण आम्ही भ्रष्टाचार मुक्त माणसं आहोत. आम्ही स्वतः इंटरनॅशनल टूर ऑर्गनायझर असून सुद्धा आम्ही साधं आहे, काडी घोड्यांचं काही नाही, साधं. आमच्या वॉन्ट्सच जास्त नाहीये, कारण आम्हाला कसं असतं, लोकांचा पैसा खाऊन किंवा लोकांना लुटून माणसाला समाधान मिळत नाही. आता हे शासकीय अधिकारी सुद्धा तुम्ही जर बघितलं, जेव्हा खुर्चीत असतात तेव्हा सन्मान असतो, बाहेर गेल्यानंतर मग त्यांना कोण कुत्रा विचारत नाही. बघा तुम्ही परिस्थिती, मग ते मेळागे फिरतात, पैशाचा काय उपयोग आहे. समाधान माणसाला मोठं आहे, ते समाधान त्यांना कधी मिळू शकत नाही. भ्रष्टाचारी माणसाला समाधान कधी मिळू शकत नाही. याची जगामध्ये खूप उदाहरणं आहेत. पैसा खूप आहे, समाधान कुठे आहे. पैसा असला तरी समाधान मिळत नसतं, असल्या जीवनाला सावंत साहेब नाकारताहेत. अत्यंत खळतर प्रवास असला पण त्यांचं मन स्वच्छ आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग लाईव्ह या गोष्टींचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कृषी पर्यटनाच्या भागामध्ये आपल्या सोबत आहेत पर्यटन महर्षी डी.के. सावंत. सावंत साहेब, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. शासनाचं धोरण याच्या बाबतीत आपण उदासीन आहात, मात्र आपण जी कामगिरी केलेली आहे ती इतर नवोदित युवकांना किंवा पर्यटनाच्या विकासासाठी जे नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत अशा नवीन लोकांना ही प्रेरणादायी आहेत, आदर्शवत आहेत. आपल्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात? मी एका गोष्टीसाठी समाधानी मी आहेच, कारण का मी प्रामाणिकपणे सर्व केल्याशिवाय समाधानी आहे. पण माझा तसा ज्ञानाचा उपयोग किंवा माझ्या अनुभवाचा उपयोग तसा कोणाला जास्त माझ्या म्हणण्याप्रमाणे झाला नाही. कारण जर मला आज मी 20 वर्ष या पर्यटन व्यवसायामध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जर प्रत्येक गाव इत्तंभूत माहिती तर मला आवडलं असतं ते मी जास्त असो. कारण समोर जर तुम्ही बघायला गेलात ना, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचे जे स्कोप आहे तो अफाट आणि अचाट आहे. आणि कृषी पर्यटन तर खूप. आता बघा ना, गोवा किती जवळ आहे, लांब नको. एक गोष्ट सांगतो, बँकॉकला गेलेला माणूस तिथून 164 किलोमीटर पट्याला जातो, तर तिथे काय आहे? तिथे फक्त एक नाईट लाईफ ते सोडून द्या, पण बाकी जर बघायला तिथे अलकादा शो म्हणून असतो, सीएम पार्क म्हणून इथे आहे, रोज गार्डन आहे थायलंडला, बँकॉकला. त्या ठिकाणी माझी एक संकल्पना होती. मी जो तुम्हाला आता एक मुद्दाम तुम्ही बोलला तुम्ही म्हणून, मी माझ्याकडे जो आता हॉल बांधलाय अलकनंदा सभागृह, बरोबर, हे लग्नासाठी नव्हतं, पर्यटनासाठीच. ते त्याच्यामध्ये माझा हेतू होता असा की गोव्यात आपल्या इतके लाखो पर्यटक येतात, त्यातले 10% पर्यटक सावंत आले, सकाळी येऊन संध्याकाळी भले गेले ते फॉरेस्टरला, ते त्यांना त्या ठिकाणी एक आमचे कल्चर शो दाखवता आले पाहिजे होते. दशावतारीचा एक सगळं त्याच्यामध्ये एक कार्यक्रम असायचा 2 तासाचा. तिथे आपल्याकडे लग्न कशी होतात, कोकणी पद्धतीच्या सगळं संस्कृती त्यांना दाखवायची. आपल्याकडे शिमगा कसा होतो, जे आम्ही मामाचं गाव डिंगला दाखवतो, आपल्याकडे हळदी कुंकू कसा होतो, आपल्याकडे कोकणी संस्कृती सगळी त्यांना दाखवायची 2 तासात त्या शॉर्ट मध्ये. त्या माध्यमातून कमीत कमी 100 लोकांना नियमित व्यवस्था, एक गाड्या त्याला ट्रान्सपोर्ट त्याला मिळायचा, हा माझा उद्देश होता. व्हेरी गुड. पण त्यासाठी मी ती रचना करून ते हॉल काढला होता. पण आम्ही हे नंतर जे बघितलं, आणि त्यावेळी मी एमटीडीसीचा अधिकृत प्रतिनिधी पण होती माझी संस्था, परंतु एमटीडीसी ला अशा वावडं असल्यामुळे, आणि जर म्हटलं आता पैसा मी नोकरी करणारा माणूस पैपै खर्च करून बांधलं असल्यामुळे तो निघाला पाहिजे, म्हणून शेवटी मी ते लग्न आणि कार्यालय द्यायला सुरुवात केली. कारण काय, नाहीतर काय जेवढं पण नाही तर त्याच्यावर खर्च निघाला पाहिजे. म्हणजे ह्या माध्यमात जर ते त्यावेळी झालं असतं तर गोव्यात आज गोव्यात पर्यटक लाखो येत आहेत. आपल्याकडे 1% तरी येत आहेत का सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? खूप. मी आजही सांगतो, चला गोव्याला आणि या आमच्या कोकणात.
या खवण्यापासून निवतीपर्यंत समुद्रकिनारी गोव्यापेक्षा स्वच्छ टापटीप चांगले beaches आहेत, हो. आपल्याकडे आहेत. ते आम्ही माझ्याकडे मुंबईहून येणारा पर्यटक किंवा गुजरातहून येणारा पर्यटक ह्या 99% कधी गोव्याला गेलेला नाहीये. तो इथूनच त्याला इथे 4-5 दिवस मी माझ्याकडे आल्यानंतर त्यांना मी 4-5 दिवस त्यांना इथे राहायची व्यवस्था करतो. खाणं जेवण सगळं टिपिकली आपल्याकडे मालवणी, सगळं कुठचंही बाजारची भाजी नाही, परत सगळं कोंबडी सुद्धा गावठी सगळं देतो आणि आणि त्यांना त्याप्रमाणे हे करतो मार्ग. एक दिवस मालवणला, कारण इथून सगळं 1 तासावर आहे. मालवण तारकर्ली 1 तासात जाऊन येतो, आंबोलीला 1 तासात जातो, देवगड जायचं असेल तर 1-1.5 तास लागतो. या बाजूला वेंगुर्ला शिरोडा आहे. म्हणजे 5 दिवस चांगल्या तऱ्हेचा कार्यक्रम आपल्याकडे होतो. सावंतवाडी आणि ओटणे हा 1 दिवस कार्यक्रम. उद्योगनगरात नेलं, त्यांनी खरेदी केली, सगळे आपल्याला लागते त्या आंबळ सर्व खेळणी आहे तिथे. तो 1 दिवस होतो. 5 दिवसाची इतकी टूर बिझी होते की त्यांना त्या गोव्याची आठवण पण येत नाही. आणि गोवा पुरी लोकांनी बघितलेलं ते परत जो गोवा बघितला माझ्या माहिती म्हणतो परत काय बघायचं म्हणून ते आता दारू पिण्यात ते फक्त गोव्याला जाऊ इच्छितात. ती गोष्ट पण ते आमच्याकडे तो पर्यटन नाहीये. आम्ही त्यांना सांगतो गावाचं पावित्र्य आणि सौंदर्य तुम्ही बघा. गावाचं पावित्र्य आमच्या ओटण असणे गाव आहे, दाबिल गाव आहे, डिंगणे गाव आहे. या ठिकाणी दारू पिणं वर्ज्य. पण आमच्याकडे तशी कोणी इच्छा पण व्यक्त केली नाही की आम्ही येतो. ते कुटुंबासह येतात, आमराईत जातात, आंबे खातात, सगळं खातात. आणि त्यांना ते जे त्यांना पाहिजे ते आम्ही ह्या ठिकाणी खाणं पुरवतो. त्यांना चांगलं आरामदायी म्हणजे एक तर आराम करण्यासाठी तोच एक समाधान. आणि एकाच ठिकाणी राहिलेच असल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी बांधाबांध करून 1-2 तास घालवे लागत नाही. सकाळी उठला, आंघोळ केली, कपडे घातले, गेला फिरायला, परत आला संध्याकाळी. एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे ते 5 दिवस माझ्याकडे राहतात, 4 दिवस 5 दिवस माझ्याकडे राहतात आणि संबंध जिल्हा फिरतात. माझ्याकडे ते केवळ आजारपणामुळे आलेले 8-8 दिवस आलेले माणसं पण आहेत. अरे वा. येतात हवा खायला फक्त. कारण मी शुद्ध हवा, दोन्ही बाजूला डोंगर आहे माझ्याकडे, निसर्गरम्य आहे. सावंतवाडी 1.5 किलोमीटर, त्याबद्दल रेल्वे स्टेशन 3 किलोमीटर. त्याच्यामुळे लोकांना आवडतं आणि लोक येतात. त्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना फक्त एकच आहे की शासनाने ह्याच्यामध्ये जर थोडं सहकार्य केलं तर ह्या खेड्यातल्या लोकांचं जीवन निश्चित सुशांत. लोक खूप इच्छुक आहेत पर्यटनामध्ये, कारण त्यांना कळलेलं आहे पर्यटन व्यवसायामध्ये पर्यटकांची सेवा करताना जो आनंद मिळतो तो विलक्षण. आता मी ह्या काही संस्थेचा चेअरमन असून स्वतः मी लोकांची बॅग उचलतो, मला तो आनंद आहे. मी जबरदस्त पाहुणे वाटतात लोक म्हणतात हो तुम्ही चेअरमन. अरे म्हटलं बाबा चेअरमन बँकेचा चेअरमन नाहीये, मी संस्थेचा चेअरमन आहे. मी तुम्हाला ग्राहक देवता आहे, हा साधा विषय आहे. त्याच्यामुळे आणि हे लोकांना आवडतं, त्यांना आपला अनुभव येतो. आम्ही आजूबाजूचे वयोवृद्ध महिला वगैरे असतात, त्या गप्पा नाही, त्या गप्पा मारल्या त्या लोकांना माहिती मिळते, विचारांची देवाणघेवाण होते, शहरातल्या माणसाला कळतं. आणि लांब नको. मागे आम्ही असे सहलीला आणले होते, गोव्यावरून आपल्या मुंबईवरून आली होती. दसऱ्याच्या टायमात काय होता, त्यांना असं आम्ही नेलं खेडेगावात आणि दाखवलं की ते भात आम्ही तांदूळ खातो, ते भात त्याच्यातून निघतो. हे त्यांना आश्चर्य. अरे आम्ही हे खातो, मुलांना आनंद वाटला. ते नवीन ज्ञान पण मिळालं ना, ज्ञानात भर पडली. हे सगळं जे आहे ना या पर्यटनाच्या माध्यमातून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शक्य आहे. आणि मध्यंतरी इथे कृषी विभागीय अधिकारी त्यांनी सुद्धा ह्या माध्यमातून प्रोग्राम केले होते चांगल्या तऱ्हेचे. लोकांना बऱ्यापैकी ते त्या योजना लोकांमध्ये पोहोचवल्या होत्या. पण परत येणे माझ्या मागल्या. या सगळ्यांना उत्साहाने जर अधिकाऱ्यांनी काम केलं तर होय, हे शक्य आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम सिंधुदुर्ग जिल्हा तरी होणं कठीण नाही, अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी पर्यटन या विशेष कार्यक्रमात पर्यटन महर्षी DK सावंतांनी अत्यंत बुद्धिचातुर्यपूर्वक आपल्या कृषी पर्यटनाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांची एक खंत आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधींचा आणि शासनाचा पर्यटनाच्या संदर्भातला जो काही दृष्टिकोन आहे तो संकुचित आहे, तो बदलायला हवा. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि वारंवार होणारा त्रास हा कृषी पर्यटनासाठी आणि एकंदरीत सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी डोकेदुखी आहे. आपण पुढील भागात सुद्धा अनेक विषय कृषी पर्यटनाचे सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहोत. अनेक विषयांचं पोस्टमॉर्टम सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. तुर्तास
कृषी क्रांती 2020च्या आजच्या कृषी पर्यटन या विषयाला पूर्णविराम देऊया. मी रुपेश पाटील आपली रजा घेतो आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले पर्यटन महर्षी सन्माननीय DK सावंत साहेब यांचं सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आपण आलात म्हणून आभार मानतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.